ಸರ್, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ 16% ಮುಸ್ಲಿಮರು 30 ಕೋಟಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಮೈನಾರಿಟಿ ಟ್ಯಾಗ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಸಿಟಿಸನ್ ಅಂತ ಎವ್ರಿ ಸ್ಟೆಪ್ ಆಫ್ ದ ಲೈಫ್ ಪೇಟ್ರಿಯಾಟಿಕ್ ನಾವು ಪ್ರೂಫ್ ಕೊಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಕಾರಣ ಮುಸ್ಲಿಮ್ಸೇ. ಬಟ್ ಏನಾಗಿದೆ, ಎಜುಕೇಷನ್ ಅಂದರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಂಜಿನಿಯರ್ಸು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಮುಸ್ಲಿಮ್ರಿಂದ ವಂಚಿತವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಸ್ಲಿಮರ ನಾಯಕತ್ವ ಕಾರಣ, ಒಂದು ಸರ್ಕಾರವೂ ಕಾರಣ. ಸರ್, 2 ಕಮಿಷನ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು, 4 ಮಿಶ್ರಾ ಕಮಿಷನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇದಾದ್ರೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಅದನ್ನ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿಲ್ಲ. ದೇ ಟ್ರೀಟೆಡ್ ಆಸ್ ಎ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್. 2 ಕಾರಣಕ್ಕೆ ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರಿ, ನಿಮ್ಮ ನಾಯಕರ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರಿ. मैं तो बल्कि यहाँ तक कहना चाहूँगा कि मोहन राम जी ने ये किताब लिखकर एक अच्छे हिंदू होने का फर्ज निभाया। आदाब और नमस्कार, आप देख रहे हैं बेंगलुरु अखबार। मैं आपके साथ अशफाक अहमद सिद्दीकी। हिंदुस्तान की आज़ादी में जमीयत उलमा हिंद के उलमाए किराम ने अपनी गर्दन को कटा दी। उसके बाद हर मोड़ पर मुसलमानों का बड़ा कंट्रीब्यूशन रहा है। इसके बावजूद 30 करोड़ में हमारी आबादी होने के बावजूद भी आज भी इस देश का अक़लियत अपने आप को सेकेंड क्लास सिटीजन महसूस कर रहा है। तो इस दर्द को लेकर कन्नड़ा के एक मुसन्निफ हैं, एन.के. मोहन राम ने एक किताब लिखी है कन्नड़ा में, 21ನೇ ಶತಮಾನದ ಮುಸಲ್ಮಾನರ अनाथ प्रज्ञा के नाम से, जिसे उर्दू में ट्रांसलेट किया था दाग साहब ने, जिसमें इसको लिखा गया है 21वीं सदी के हिंदुस्तानी मुसलमानों की एहसास यतीमी के नाम से उन्होंने किताब लिखी है, जिसका इजरा आज यहाँ पर फॉर्मर डिप्टी डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस अजय कुमार सिंह ने किया। और कन्नड़ा के यहाँ के एक बड़े मुसन्निफ हैं, मुरली सिद्धा यहाँ पर थे। और कर्नाटका के पॉलिटिक्स के बड़े बड़े नाम जैसे आर.के. रहमान खान, रोशन बेग, नसीर अहमद, ये तमाम यहाँ पर आए थे। उन्होंने इस किताब का इजरा किया। मकसद ये है कि जिस हालात से मुसलमान कौम आज गुजर रही है, इस दर्द को लेकर आगे क्या करना चाहिए, इस खौफ से कैसे निकलकर कम्युनिटी एम्पावरमेंट कैसे करना चाहिए, इस बारे में इस किताब में लिखा गया, इसका इजरा हुआ। आइए इन तमाम से भी बात करते हैं कि इस किताब के बारे में क्या कहते हैं, और इस किताब में जो लिखने वाले इनके मोहन से भी हमने बात की। तकरीब जो है कई मानों में अहमियत की हामिल, इस लिहाज से भी कि आज मुल्क में जो हालात दो चार हैं, इसके पस मंज़र में इस तरह की ये तकरीब, जहाँ ये किताब की इजरा के लिए और हिंदुस्तान की सबसे बड़ी अक़लियत मुसलमानों के हवाले से जायज़ा लेने वाली किताब की इजरा में हम सब शरीक हैं। और आज किताब का इजरा भी वो शख्सियत कर रही है जो बेदाग अपना रिकॉर्ड रखती है अपनी खिदमत के दिवस, और बहुत अच्छे दानिश्वर और शायर भी हैं जिनकी पहचान सारे मुल्क में है, डॉक्टर अजय कुमार सिंह साहब। मेरे पेशुर मुक़र्रिर लायक़ एहतराम डॉक्टर के. मरोड़ सिद्दप्पा न सिर्फ एक अदीब और मुबस्सिर हैं, बल्कि कन्नड़ अदब में एक जिहदकार की हैसियत से, एक्टिविस्ट की हैसियत से भी उनका बहुत बड़ा मुकाम है। किसी भी तरह की हक़ तलफ़ी, इस्तेहसाल के ख़िलाफ़ उन्होंने हमेशा सदाक़त का, इंसाफ का साथ दिया। हर प्लेटफार्म पे रहे। उन्होंने फ्रेंच रेवोल्यूशन में रूसो और वॉल्टेयर की जो रिवायत चली, और उससे पहले
जब अहले अरब में दानिश्वर हुआ करते थे, वो रिवायत को आपने ताबिंदा रखा है, वो भी हमारे साथ तशरीफ रखते हैं। ये किताब आई कन्नड़ में, इसका अनुवाद था इब्बत वंदे शतमानदा भारतीय मुस्लिमरा अनाथ प्रज्ञे। मुझे इस किताब के हवाले से तारुफ करवाया हमारी रियासत की मोतबर सहाफ़ी नाहिद अताउल्लाह ने। मुझे कहा कि ये किताब आप पढ़ें, फिर इसके बाद इस पर आप तबसरा लिखें आपके कालम में। इस तरह से मैंने ये किताब पूरी तकरीबन 270 सफ़हात की ये कन्नड़ की किताब मैंने वर्ख दर वर्ख पढ़ी, और फिर उसके बाद 35 चैप्टर्स उसमें लिखे गए हैं, 35 उसके पोर्शंस हैं। मैंने 19 जनवरी 2022 को रोज़नामा सालार के कालम में यह तबसरा शाया हुआ। फिर इसके बाद ये कालम रिपीट हुआ हिंदुस्तान के 8-10 मकामात से। मैंने उस कालम के आखिरी लाइन में फ़ोन नंबर दिया था मुसन्निफ़ का, किताब के मुसन्निफ़ का। कई लोगों ने पढ़कर उन्हें फ़ोन किया था कि ये किताब उर्दू में आनी चाहिए थी। और ये किताब का नुक्ता आगाज़ भी एक अहमियत का हामिल इस लिहाज से भी है कि इस किताब के नाशिर समाजी कारकुन महबूब पाशा जब अपने एक दोस्त वकील दिवाकर के साथ महवे गुफ्तगू थे हिंदुस्तानी मुसलमानों के सूरत हाल पर वो बात कर रहे थे, उस वक्त वहाँ बैठे थे जिन्होंने ये किताब लिखी है, जनाब इनके मोहन राम। उस वक्त की किताब के नाशिर और मोहन राम के दरमियान किसी तरह की शनासाई नहीं थी, दोनों अजनबी थे, मगर कोने में बैठे उनके वो दर्द को महसूस कर रहे थे। उन्होंने महसूस किया कि एक शख्स यहाँ मुसलमान बैठा अपने हालात का मुहासिबा करते हुए अपनी बेबसी का इजहार कर रहा है। उन्होंने ये समझा कि हिंदुस्तान के आम मुसलमान का ये दर्द है। इसी मौजू पर उन्होंने एक कन्नड़ में मजमून लिखा था कि भारतीय मुस्लिम अनाथ प्रज्ञे। मैं सबसे पहले मोहन राम साहब को मुबारकबाद देना चाहूँगा और उनको शुक्रिया भी कहना चाहूँगा कि उन्होंने ये किताब लिखी, और जब लिखी तब लिखी। ये किताब जिस तरह से उन्होंने लिखी है, जिस बेबाकी से बयान किया है हालात को, हिम्मत का काम है, हिम्मत का काम। इस तरह सोचने वाले मैं समझता मोहन राम जी अकेले नहीं हैं, सोचने वाले तो और भी हैं, लेकिन आगे आके इसको कह देना और कह ही नहीं देना, मौखिक कहना भी एक बात है, उसको लिख देना, ये बड़ी हिम्मत का काम। इसीलिए मैं उनको मुबारकबाद देता हूँ और शुक्रिया भी कहता हूँ, क्योंकि इस किताब के जरिए एक बात ये भी जाहिर होती है और वो नज़रअंदाज नहीं की जा सकती, उसको ख्याल में रखना चाहिए कि अगर कोई ये कहे कि सारे एक पूरी की पूरी हिंदू जमात का ये सोचना है, इस तरह का सोचना है, तो वो गलत है। मैं तो बल्कि यहाँ तक कहना चाहूँगा कि मोहन राम जी ने ये किताब लिखकर एक अच्छे हिंदू होने का फर्ज निभाया। सर, ये किताब आपने भी लिखी थी, मुस्लिम्स द इंडियन वे फॉरवर्ड। अब ये किताब जिनके मोहन राम ने लिखी है 21वीं सदी के हिंदुस्तानी मुसलमानों की एहसास इत्मीनान, क्या कहेंगे आप इस बारे में? ये जो मोहन राम साहब ने लिखा है वो हकीकत है। मैंने जो लिखा है वो हकीकत को बदलने के लिए, यानी हम मायूसी में, जैसा कि मोहन राम साहब ने कहा कि हम मायूसी में नहीं रहना चाहिए, अब उसका हल भी निकालना चाहिए। जो मेरी किताब इंडियन मुस्लिम द वे फॉरवर्ड है वो इस मायूसी का हल है। जी 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 सर, इस तरह के लोग जो अंगारी मजहब से आते हैं, अंगारी ब्राह्मण होने के बावजूद भी आते हैं, तो ये हिंदुइज्म, ये सेक्युलरिज्म को जिंदा थे, इस बारे में आप क्या कहेंगे सर? देखिए, डॉक्टर अजय कुमार सिंह ने आज बहुत अच्छी बात की कि हर हिंदू बुरा नहीं होता, हर मुसलमान बुरा नहीं होता। चंद लोग हैं जो नफरत फैलाते हैं, वो चंद लोग ही हैं जो जहर फैलाते हैं। उनका मुकाबला करना चाहिए, ना कि उनसे बैठ लेना चाहिए।
सर बताइए, कौमी यकजहती के बारे में, हिंदू मुस्लिम एकता के बारे में, इस तरह के जो ग्रामीण अंगार से आकर इनके राम सर इस तरह की किताब लिखता है, इस बारे में आपका क्या ख्याल है? सबसे पहले मैं मुबारकबाद देना चाहता हूँ एनके मोहन राम साहब। उन्होंने एक बहुत बड़ी जुर्रत की है और सच्चाई को सामने लाने की कोशिश की है, और उन्होंने साफ लफ्जों में मुसलमानों की हकीकत को भी बताया है और मुसलमान को के परेशानियों को भी बताया है, और जो एहसास कमतरी है इसके बारे में भी उजागर किया है। और मैं खासकर महबूब पाशा से भी बड़ा मुतअस्सर हुआ कि उन्होंने उर्दू में इसको ट्रांसलेट करके एक नई सोच, और खासकर हमारे सियासतदानों के अंदर ऐसी किताबें हमारे लोगों के अंदर भी आए और हम लोग भी इससे वाकिफ हो, एक नई शुरुआत है। मैं उनको भी मुबारकबाद देना चाहता सर, अगर 70-75 साल के आजाद हिंदुस्तान को हम देखें, 30 करोड़ की आबादी होने के बावजूद मुसलमान सोशल जस्टिस में इतने पीछे क्यों है? Who's failing सर एक्चुअली अपना हकूक दिल लेने में? ये कहाँ हो रही है कौम? ये मैंने अभी इसी किताब के अंदर यहाँ पर जो तकरीर कर रहे थे जनाब आजम शाहिद ने कहा, मौलाना अबुल कलाम आजाद जैसी शख्सियत जब वो उस वक्त ये बात कहते हैं, और निसार साहब का जो 1972 में उन्होंने ये काफी अरसे से तकरीबन 1947 से ही जिस तरीके की परेशानियां जब मुल्क में हुए हैं, ये सब सहने के बाद, और जनूबी हिंदुस्तान के मुसलमानों को ज्यादातर उसके बारे में मालूम नहीं है क्योंकि ये सब वाकयात तो हुए थे वहां पर हुए थे, तो उसका एक जायजा लेते हुए दिल की गहराइयों से ये महसूस होता है कहीं ना कहीं हमारी लीडरशिप नहीं रही, कहीं ना कहीं हम उसमें कमजोर रहे। 21वीं सदी के मुसलमानों में एहसास यतीमी, जो कन्नड़ा में जो ओरिजिनल जिन्होंने लिखा था 21ನೇ ಶತಮಾನದ भारतीय मुस्लिमर अनाथ प्रज्ञे, इसके मुसन्निफ खुद आज हमारे साथ मौजूद हैं, इनके मोहन राम साहब। शायद लोगों को पता नहीं, 35 साल तक दूरदर्शन में एडिशनल डायरेक्टर जनरल भी रहेंगे, और इनके नाना कराची में पोस्टल डिपार्टमेंट में भी काम कर चुके हैं, और ये खुद एक अयंगारी ब्राह्मण है। इनसे पूछते हैं कि ऐसे मुसलमानों के दर्द को लिखने की क्या जरूरत पड़ी? सर, फर्स्ट एंड फॉरमोस्ट ऑन बिहाफ ऑफ द 30 करोड़ मुस्लिम्स, आई कंग्रेचुलेट यू, सिंसियरली स्पीकिंग, दिस इज समथिंग ನೀಡ್ ಆಫ್ ಅವರ್. ತಮ್ಮನ್ನ ಈ ತರ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಏನ್ ಸರ್ಕಾರ? ಸಿಂಪಲ್, ಅದು ಏನೂ ಇಲ್ಲ. ಅದು ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಶಾಂತಿಯಾಗಿ ಸಮಾಧಾನಕರವಾಗಿ ಬಾಳಿ ಬದುಕಿದೀವಿ 75 ವರ್ಷದಲ್ಲಿ. ಬಟ್ ಕಳೆದ 15 ವರ್ಷಗಳ, ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ 21ನೇ ಶತಮಾನದಿಂದ 21st ಸೆಂಚುರಿಯಿಂದ ಇಲ್ಲಾಗ್ತಿರೋ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಘರ್ಷಣೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಅಸಹನೆ, ಇವೆಲ್ಲಕ್ಕೂ ನಾನು ಮೂಲ ಕಾರಣ ಹುಡುಕ್ತಾ ಹೊರಟಾಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಅಸಹನೆ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಾಗಿರೋದು ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಮೇಲೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಫಂಡಮೆಂಟಲಿಸಮ್ ಸ್ವಲ್ಪ ಕಾರಣ ಇದೆ, ಒಂಚೂರು. ಅವ್ರದ್ದೇನು ತಪ್ಪಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗತ್ತೆ. ನಾನು ಅವಾಗ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ. ಆವಾಗ ಇಲ್ಲಿಂದ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಮುಸಲ್ಮಾನರು ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಏನೇನು ನಡೆದ್ರು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ದಾಖಲಿಸಿದ್ದೀನಿ. ಆಮೇಲೆ ಇದರೊಳಗೆ ಇಸ್ಲಾಮನ್ನ ಬರೀ ಹೊಗಳಿದ್ದೇ ಇಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ, ಬಟ್ ಅದರೊಳಗೆ ಅವರ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ಸೇರಿಸಿದ್ದೀನಿ. ಆ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ನಾವು ಎಷ್ಟು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೋ ನೀವು ಅಷ್ಟೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮುಂದುವರಿಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಆಸೆ. ಸರ್, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ 16% ಮುಸ್ಲಿಮರು, 30 ಕೋಟಿ ಇದ್ರು ಕೂಡ ಮೈನಾರಿಟಿ ಟ್ಯಾಗ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಸಿಟಿಸನ್ ಅಂತ ಎವ್ರಿ ಸ್ಟೆಪ್ ಆಫ್ ದ ಲೈಫ್ ಪೇಟ್ರಿಯಾಟಿಕ್ ನಾವು ಪ್ರೂಫ್ ಕೊಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಕಾರಣ ಮುಸ್ಲಿಮ್ಸೇ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಬರ್ದಿದ್ದೀನಿ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ 3.67% ಬ್ರಾಹ್ಮಣರಿದ್ರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ. ಅವ್ರು ದೇ ನೆವರ್ ಫೆಲ್ಟ್ ಮೈನಾರಿಟಿ. ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಇವತ್ತು ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನೀವು ಹೇಳ್ಬೋದು ಅವ್ರು ಹಿಂದೂಗಳು, ಅವ್ರು ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಟಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರು ಅಂತ, ಸೋಷಿಯಲಿ ದೇವರ್ ಆನ್ ಟಾಪ್ ಅಂತ. ಬಟ್ ಏನಾಗಿದೆ, ಎಜುಕೇಶನ್ ಅಂದ್ರೆ ಎಜುಕೇಶನ್ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಮುಸ್ಲಿಮರಿಂದ ವಂಚಿತವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಸ್ಲಿಮರ ನಾಯಕತ್ವ ಕಾರಣ, ಒಂದು ಸರ್ಕಾರವೂ ಕಾರಣ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಅದನ್ನೇ ಭಾಷಣದಲ್ಲೂ ಹೇಳಿದೆ, ಈಗಲೂ ನೀವು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳದಲ್ಲೇ ಇದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಮರು ಒಂದಾಗಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಸರ್, 2 ಕಮಿಷನ್ ರಿಪೋರ್ಟ್ ನ ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ರಘುನಾಥ್ ಮಿಶ್ರಾ ಕಮಿಷನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇದಾದ್ರೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಅದನ್ನ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿಲ್ಲ. ದೇ ಟ್ರೀಟೆಡ್ ಆಸ್ ಎ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್. 2 ಕಾರಣಕ್ಕೆ ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ರಿ, ನಿಮ್ ನಾಯಕರ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
ಓಕೆ. ನೀವು ಅದನ್ನ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ನೀವು ಅವಕಾಶ ಯಾಕೆ ಕೊಟ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಇಲ್ದಲೇ ಇರೋದು. ಯಾವ ತರ ಶಿಕ್ಷಣ ಇರಬೇಕು? ಬರೀ ನೀವು ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಓದ್ರೆ ಬರಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ಓದ್ದಾಗೆ ಬಂತು. ಇವಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳಾಗಿದ್ರು ಸಹಿತ, ನಾನೊಂದು ಬ್ರಾಹ್ಮಣರ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು ಸಹಿತ, ನಮ್ಮ ತಂದೆ ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿದ್ದ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ, ಅವನಿಗೊಂದು ಸೆಕ್ಯುಲರ್ ಪರಿಸರ ಬೆಳೆಸ್ತಾ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆಲ್ಲ ತೆರೆದ ಅವನು ಓಪನ್. ನೀವು ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಸೆಕ್ಯುಲರ್ ಪರಿಸರಕ್ಕೆ ಬರಬೇಕು, ಪ್ರೋಗ್ರೆಸಿವ್, ಈ ದೇಶದ ಪ್ರಗತಿಪರ ಜೊತೆ ನೀವೆಲ್ಲ ಒಂದಾಗಬೇಕು. ಸರಿ, ಇರಾನ್ ನಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಹಿಜಾಬ್ ನಲ್ಲಿ ಹಾಕದೇ ಇದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಜೈಲ್ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಜೈಲ್ ಎರಡೇ, ಯಾವುದು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಆಗ್ಬಾರ್ದು. ಹಿಜಾಬ್ ಹಾಕು ಅಂತ ಎಷ್ಟು ತಪ್ಪು, ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ಬೇಡ ಅನ್ನೋದು ತಪ್ಪು. ಲಿವ್ ಇಟ್ ಟು ದೆಮ್. ಓಕೆ. ಇವಾಗ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಬುರ್ಕಾ ಹಾಕೋ ಹೆಂಗಸರು ಇದ್ದಾರೆ, ಬುರ್ಕಾ ಹಾಕೋದಲ್ಲೇ ಹೆಂಗಸರು ಇದ್ದಾರೆ. ಹೌದು. ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಅನೇಕ ಜನ ಫಿಲಂ ಇಂಡಸ್ಟ್ರಿನಲ್ಲಂತೂ ಸಾವಿರಾರು ಜನ ಇದ್ದಾರೆ ಹೀರೋಯಿನ್ಗಳು. ಅವ್ರನ್ನ ಯಾರು ನೀವು ಬೈಕಾಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಓಕೆ. ನೀವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅವರಿಗೆ. ಹೌದು. ಆ ತರ ಸ್ವತಂತ್ರ ಸರ್ಕಾರ ಕೊಡಬೇಕು. ಯಾವುದು ಇದು ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಬೇಡಿ ಅನ್ನೋದೇ ತಪ್ಪು. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ಘರ್ಷಣೆ. ನಮ್ಮ ಈ ಮುಸ್ಲಿಮರ ಈ ಸ್ಥಿತಿಗೆ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ನಾಯಕರ ಫೇಲ್ಯೂರ್ ಕಾರಣ ಅಂತ ತಾವ್ ಹೇಳ್ತಿದ್ರಿ. ಅವ್ರಿಗೆ ತಾವ್ ಏನ್ ಸಂದೇಶ ಕೊಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟ? ಏನಿಲ್ಲ, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳಿದೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು 50-80 ಸೈಟ್ 40-60 ಸೈಟ್ಗಳಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಸ್ಕೂಲ್ ಮಾಡಿ, ಪ್ರೈವೇಟ್ ಸ್ಕೂಲ್ಗಳೇ ಮಾಡಿ. ಅಲ್ಲಿ ಬರೀ ಮುಸ್ಲಿಮ್ರಿಗಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಡಿ. ಮುಸ್ಲಿಂ ಹುಡುಗರು ಹಿಂದೂಗಳ ಜೊತೆ ಬರೀಬೇಕು, ಹಿಂದೂಗಳ ಹುಡುಗರು ಮುಸ್ಲಿಮ್ರ ಜೊತೆ ಬರೀಬೇಕು. ಇವಾಗ ನಮ್ ದಿವಾಕರ್ ಭಾಷಣ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಂಗೊಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಅಂತ ಒಂದು ಕಮ್ಮಿ ಜಾತಿ ಇದೆ ಅಂತಾನೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. 7th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಂದ್ರೆ ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಹಿಂದೂ ಗುಂಪಲ್ಲೋ ಬ್ರಾಹ್ಮಣರು ಸ್ಕೂಲಲ್ಲೋ ಎಲ್ಲ ಓದ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಒನ್ಸ್ ಈ ತರ ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬೆಳೆಯುವಂತ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡಿ. ಎಲ್ಲ ಬರಬೇಕು, ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಬರಬೇಕು, ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಬರಬೇಕು, ಲಾಯರ್ಸ್ ಬರಬೇಕು, ಪಾಯಟ್ಸ್ ಬರಬೇಕು, ಆರ್ಕಿಟೆಕ್ಟ್ಸ್ ಬರಬೇಕು, ನ್ಯೂಕ್ಲಿಯರ್ ಸೈಂಟಿಸ್ಟ್ ಆಗಬೇಕು. ಎಲ್ಲ ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ಒಬ್ಬ ಯಾರೋ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವನು ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮಿಸ್ಟ್ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಸುದ್ದಿ ಆಗುತ್ತೆ. ಅದಾಗತ್ತೆ. ಅದೆಲ್ಲದಕ್ಕೂ ಅವಕಾಶ ಕೊಡದಲ್ಲೇ ಇರ್ತಾ ಒಂದು ವಾತಾವರಣವನ್ನ ಸಮಸ್ತ ಮುಸ್ಲಿಂ ನಾಯಕರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮುಸ್ಲಿಂ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು, ಮುಸ್ಲಿಂ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳು ಸೇರಿಸಿ ಬೆಳೆಸ್ಬೇಕು. ಲಾಸ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ಸರ್, ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನರ 10 ವರ್ಷದಿಂದ ಹಿಡಿದು 25 ವರ್ಷಗಳ ಯುವಕರಿಗೆ, ಹುಡುಗ ತಾವ್ ಏನ್ ಸಂದೇಶ ಕೊಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಸರ್? ಓದಿ 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 ಓದಿ. ಅದರಿಂದ ನೀವು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತಾನೆ ಏನಿಲ್ಲ. ಓದ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಮಾಡೋ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡಿ. ಸ್ಕೂಟರ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತೀರಾ, ಓದ್ಬಿಟ್ಟು ಮಾಡಿ ಅಷ್ಟೇ. ಓದಿ ಓದಿ ಓದಿ. ತುಂಬಾ